नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कुंदनशेठ गेले ट्रॅव्हल्सच्या गाडीचं तिकीट काढायला. काहीतरी त्यांना अर्जंट पुण्याला जायला लागणार आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:45 वाजलेत मित्रांनो. आता उमराची इथं आलोय. कुंदनशेठ इथं पंपात फ्रेश होण्यासाठी गेलेत. सकाळी निघालो तिथून 8 वाजता बरोबर फौजी ढाब्यावरून निघालो. तिथून मग आधीमध्ये कुठं थांबलो नाही, डायरेक्ट इथं थांबलो. आता बघू रनिंग कसं कापायचं, काय करायचं अजून नक्की नाही. हायवेला मागच्या साईडला पंप आहे, त्या पंपात गेलेत फ्रेश होण्यासाठी. इथं बघा माग ऊस कटिंग चालू आहे. सगळा ऊस तोडत आहे सगळं. सगळीकडेच ऊसाची तोडणी चालू आहे. आता नाश्ता वगैरे अजून केला नाही मित्रांनो, नाश्ता पण करायचा आता कुंदनशेठ फ्रेश होऊन आल्यानंतर बघूयात कुठं नाश्ता वगैरे करायचा. अजून नक्की नाही. एक तर उमरजला वगैरे करून येतं. थोडं पुढं गेलं की आपला उमरजचा टोल नाका आहे, तिथं काहीतरी खाता येईल. जरा गाठा आहे पण थोड्या वेळाने परत आता गरमी चालू होईल. हे बघा सगळा ऊस तोडणी चालू आहे. गाडी बांधली नाही, काल आपण ओपन केली होती गाडी, त्याच्यानंतर काय बांधलीच नाही. मागं सगळं उघडच आहे. अशीच घेऊन जायची, कारण की कंपनीत गेल्यावर आता कसे खाली करतात काय माहित नाही. फोर्क लिप असेल तर वरच्यावर काढता येईल आणि बाकीचा माल तर हातानेच काढायला लागणार आहे. तर मित्रांनो आता निघूयात. कुंदनशेठ आले की कुठंतरी नाश्ता करू पहिले आणि पुढं प्रवास चालू. पप्पूची गाडी पण भरून गेली आहे. पप्पूची गाडी मेडिसिन भरून गेलेत. काल त्यांनी शिरवळवरून मेडिसिन भरलं. आता निलेशचा फोन आलता, ते फार्मुला ढाब्याला होते धारवाडच्या इथं. त्यांचा होसूरचा माल आहे, त्यामुळं काय आपली वाट बघण्यात अर्थ नाही. त्यांना दुसऱ्या रूटनी जायचं, आपल्याला दुसऱ्या रूटनी. तर निघूयात मित्रांनो. नाश्त्याची इथं पण दुकानं आहेत, हॉटेल बघा मागं बोर्ड दिसतात, समोरच हॉटेल वगैरे. पण इथं काय आम्ही थांबत नाही, कारण की वेळ लागतो मग परत. तर पुढं कुठं तरी नाश्ता करू आणि प्रवास चालू मित्रांनो आपला पुढचा. उमरजच्या टोल नाक्यावर आलोय मित्रांनो. नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. समोर टोल नाका दिसतो. ऊसाचे ट्रॅक्टर चालूच आहे. त्या साईडला नाश्ता केला मी आता. भन्नाट वडापाव. क्वालिटी खराब झाली आहे त्याची पण. आता कुंदनशेठ इथं माग टपरीत चहा पिते. 800 दिसतात बघा ते टपरीचे इथं थांबलेत. येते आता आधी मध्ये कुठं टाइमपास नाही. आता डायरेक्ट बॉर्डर डिझेल वगैरे टाकून परत आपला प्रवास चालू. जेवढं उन्हाच्या अगोदर जेवढं रनिंग कापता येईल तेवढं कापून घेण्याला निघत. मित्रांनो दुपारचे 12 वाजले. आलोय आता आम्ही किनीच्या टोल नाक्यावर. मागच्या साईडला टोल नाका आहे, गाडी पण दिसते बघा. नाश्त्यासाठी थांबलोय मी. तर उमरजला केलता, आता परत नाश्ता करत आहे सेकंड टाइम. दही धपाटे घातले. दही धपाटे बघा, तिथं बोर्ड आहे टोल नाक्यावरच. धपाट्याला आपल्या इथं काय म्हणतात, थालीपीठ का? जरा कॉमेंट्स मध्ये सांगा, आम्ही कन्फ्यूज झालो. बघा आलं.
धपाटे माहिती आहेत, लय जणांनी दिलेले. धपाटे माहिती आहे शेठ म्हणतात, लय जणांनी दिले आहेत धपाटे, पण आज खातेत आम्ही स्वतःच्या हाताने खाणार आहे धपाटे. चांगला ठेचा दिलाय, लोणचं दिलंय, दही दिलंय, काकडी वगैरे दिले. किनीच्या टोल नाक्यावर या किनीच्या टोल नाक्यावर खायला. खाऊन निघूयात मित्रांनो लगेच. महाराष्ट्र बॉर्डरवर आलोय आता मित्रांनो. आला बघा लुटारू काटा. घेण्याने देण्याचे 220 रुपये द्यायला लागतील आम्हाला आता. बळजबरी काटा काढायचा. एक 2 3 लाईनी चालू होत वगैरे असं, आणि भरपूर गाड्या आहेत माग. कंटेनरला तर माझ्या मते 500 रुपये तरी असतील बहुतेक. पहिले काटा करायचा. चाललो आता काट्यावर. दुपारचे 2 वाजलेत. पंपात आलोय आपलं. टाकी फुल करत आहे. ऊन चालू झाले भयानक. सामसूम आहे बघा रस्ते. दुपार असल्यामुळं रस्त्यावर जास्त गाड्या पण नाही आहेत. थांबल्यात गाड्या निवांत. आमच्या एका मित्राच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो काल. सादिक बाई म्हणून आहेत. त्यांची शाळा पिण्याचा नारळ भरून येत होती गाडी कॅरपेटवरून. बाणावर एक गाव आहे तिथे ती गाडी पलटी झाली. आता कोणाच्या चुकीमुळं, ड्रायव्हरच्या चुकीमुळं काय झालं नक्की नाही माहिती. आता ते पोचले असेल एवढ्यातच. त्यांचं ट्रान्सपोर्ट पण आहे केसुर्डीला, एशियन पेंट कंपनीच्या इथं केसुर्डी फाट्यावर. त्यांच्याच ट्रान्सपोर्ट थ्रू पप्पूची गाडी भरून गेली आता ही चक्कर. मेडिसिन भरले. त्यांची गाडी रात्री काल पलटी झाली. आता कळ नेमकं काय झालंय. पलटी झाली म्हणजे काय नुकसान झालं वगैरे. ड्रायव्हरला वगैरे मार लागलेला नाहीये, पण बऱ्यापैकी नुकसान झालंय. सगळं माल वगैरे रस्त्यावर सांडलेला होता. कच्चा माल होता सगळं. नारळ पाणी अर्धा पब्लिकने पळवलं असेल. आता त्याचं नुकसान भरपाई द्यायला लागतं. कच्च्या मालाचं नुकसान भरपाई आपल्याकडंच असतं जर असं काय झालं तर. बघू आता. गेलेत बिचारे. एक तर आता व्यवस्थित सगळं त्यांचं सुरू झालं होतं. आता असे उद्योग असे काय उद्योग झाले की मग बिचारा माणूस फार घाईले येतो. परत करतो म्हणते ते कुंदन शेठला फोन. मग असे बोलणं झालं बिचाऱ्यांचे. करतील ते फोन. आपल्या गाडीचे माल आहे जे गाडीचे हाऊजिंग असतात ते हाऊजिंग बनतं त्याच्याने. त्याचे लोखंड आहेत, त्याची हंडी बनती. ॲटोमॅटिक एक्सेल म्हणून कंपनी आहे म्हैसूरमध्ये. कल्याणी ग्रुपचीच आहे ती पण, भारत फोर्जचीच आहे. तिथं चाललोय आपण. उसाटे ट्रॅक्टर बघ झाले हे भरून निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत. दारवडच्या अलीकडे पोचले. आता जरा नॉर्मल नाश्ता करण्यासाठी थांबलोय. हायवेच्या बाजूलाच बसलोय. मागच्या वेळेस पण इथं थांबलो होतो. बोंडा वगैरे खाल्ला होता. म्हैसूर वडा खाल्ला होता. समोरच्या साईडला गाडी दिसत आहे. भेळ खाते आम्ही. भेळ बोलली भेळ वेगळीच असते जरा इथली बोलली भेळ. ते मित्राच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ती गाडी घेऊन येते. उत्तमची इथंच बनवायची म्हणतात. त्याच्याबरोबर बोलत आहे शेठ. जरा भरपूर नुकसान झालं आहे. त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले पण आपण व्हिडिओ नाही टाकू शकत आपल्या ब्लॉगमध्ये. पण भरपूर बिचाराचं नुकसान झालं. आता भेटणार आहे ते आम्हाला इथं. आणि कुंदन शेठ पण परत रिटर्न पुण्याला जाणार आहे.
कारण की कुंदन शेठचं जरा एक अर्जंट काम आहे. त्याच्यासाठी कुंदन शेठ त्यांच्याबरोबर जाणार आहे. त्यांनी 4 व्हीलर आणलेली तर त्यांच्याबरोबर घरी परत जाऊन करणार. मुंबईच्या पुढं आम्हाला भेटतील ते आणि मग त्याच्यानंतर शेठ त्यांच्याबरोबर जातील आणि पुढं मी एकटाच जाणार आहे. तर बघू आता कुठं आमची भेट वगैरे होती. भेट खाऊन निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो रात्रीचे 9:15 वाजलेत. आलोय आता हुबळीच्या टोल नाक्यावर आहे. हुबळीचा टोल नाका पास करून थांबलोय. कुंदन शेठ गेले ट्रॅव्हल्सच्या गाडीचं तिकीट काढायला. काहीतरी त्यांना अर्जंट पुण्याला जायला लागणार आहे. ते सादिक बरोबर जाणार होते, सादिक भाई बरोबर, पण अर्जंट त्यांना फोन आल्यामुळं ते आता ट्रॅव्हल्सने जाणार आहे. समोरच्या साईडला गेलेत बघा, येते चालत. व्हीआरएलचं ऑफिस आहे तिथं पुढं, तिथं गेले ते चौकशी करायला. आता बहुतेक जातील बहुतेक. तर इथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायला लागणार आहे. आलेत आता ते, बघू आता बहुतेक असेल गाडी, त्यामुळे चाललेत ते. आता काय म्हणतात, काय आहे का आत्ताच आहे? 9:30 हा का? ठीक आहे मित्रांनो, आता इथून पुढचा प्रवास आपणच चालू करू. आता जेवायचं वगैरे काय प्लॅनिंग अजून नाही, पण बघू बंकापूर वगैरेला जाऊन जेवण करूया. शेट चाललेत आता. अर्जंट काहीतरी काम आल्यामुळे त्यांना जायला लागतं. तर इथून बसनी जातील ते. सकाळपर्यंत तर पुण्याला आरामशीर पोहोचते. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. साईडवर जेवायला थांबलो होतो बंकापूरच्या इथं. जेवण वगैरे केलंय, आता निघतोय. मागच्या साईडला आपली गाडी दिसते बघा तिथं. आता जेवण झालंय, आता निघत आहे. आता कुठं झोपायचं आणि कसं रनिंग कापायचं काय अंदाजच नाही, कारण की कुंदन शेठ हुबळीवरून गेले. त्यांनी 2-3 तास जर गाडी चालवली असती, आमचा प्लॅनिंगच तसा असतो. म्हणजे रात्री मी 11-12 वाजता गाडी चालवायला बसलो असतो तर सकाळी कंपनीत गेलो असतो, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत. पण आता काय जजमेंटच सगळं फेल झालं. बघू चालेल, आता काय अडचण नाही आहे. आता निघूयात. जिथं वाटत झोप आली तिथं झोपूया मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.